सो आपण जेव्हा सायन्सची डेव्हलपमेंट बघतोय थ्रू आउट, आपण पुढच्या काळात येतो. हेही बघितलं होतं आपण, तुम्हाला आठवत असेल तर द एज ऑफ रिझन अँड एनलाइटनमेंट, बरोबर? सो त्यानंतर आपल्याला लक्षात येतं, की आपण पुढच्या कालखंडात जेव्हा प्रवेश करतो, हे मॉडर्न एरा आहे. हं. पण त्याच्या आधी ह्या एनलाइटनमेंटच्या एजमध्ये काय-काय झालं, ते आपण बघूया. हे सगळं होण्याआधी मी तुम्हाला काही प्रकारच्या गोष्टी पाठवल्या होत्या सेल्फ स्टडीसाठी. प्लीज कीप स्टडींग. आणि जर समजा तुम्हाला त्यात काहीही गडबड वाटत असेल, काही लक्षात येत नाही असं असेल, प्लीज फील फ्री टू आस्क. ती गोष्ट खूप सोपी आहे. सो मी तुम्हाला ती अभ्यासासाठी पाठवली आहे तुमच्या. ओके. सो कोण होते हे लोकं? इन्व्हेंटर्स, डिस्कव्हर्स नाही, डिस्कव्हरर्स असं म्हणता येईल. ज्यांनी खूप मोठ्या डिस्कव्हरी केल्या. आपल्या सगळ्यांनाच माहिती असलेला हा माणूस आयझॅक न्यूटन. यू नो ही स्टोरी राइट? ग्रॅव्हिटेशनल फोर्स वाली. एनीवन? येस मॅम. सांगू शकाल तुम्ही कोणी मला? काय होती स्टोरी? ते न्यूटन एका सफरचंदाच्या झाडाखाली बसले होते आणि तितक्यात त्यांच्या डोक्यावरती सफरचंदाचं फळ पडलं आणि बरोबर. त्यांना विचारलं सफरचंदाचं फळ खालीच का आलं, ते वरती का गेलं नाही? अमेझिंग राइट? त्याच्यावरून त्यांनी शोध लावला या ग्रॅव्हिटीचा. सो नुसतं मिहीर नाही, बाकी सगळ्यांना पण हा प्रश्न. सगळ्यांच्या कितीतरी लोकांच्या डोक्यावर गोष्टी पडल्या असतील नाही? किंवा असंही आपण म्हणतो, "काय रे डोक्यावर पडलायस का तू?" वगैरे असं. असं आपण येस नुपूर? यू वॉन्ट टू टॉक समथिंग? नो मॅम. या. सो कितीतरी वेळा असंही होतं, की आपण म्हणतो ना, "काय डोक्यावर पडलायस का तू?" पण कुणालाच असं का नाही वाटलं, की पडलाय म्हटल्यावर खालीच का पडायला होतं, वर का पडायला होत नाही? अँड देन ही वॉज देअर टू टेल अस, की ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. आणि त्याच्या या डिस्कव्हरीने अख्ख्या सायन्सचा फेस ऑफ जो असतो, किंवा ज्याला आपण म्हणू, की काय म्हणू, ओव्हरऑल बघण्याची दृष्टी ही अत्यंत बदलून टाकली. बरोबर? सो आयझॅक न्यूटनचा काळ होता 1642 ते 1727. आणखीन एक मजा म्हणजे तुम्हाला अतिशय फेमस सायंटिस्ट जे माहितीच असायला हवे, भारताचे जयंत नारळीकर. होपफुली तुम्हाला ते माहिती असेल. तर त्यांची पुण्यात एक संस्था आहे आणि त्या संस्थेत ज्या झाडावरून न्यूटनचं, म्हणजे ज्या झाडावरनं ते ॲपल पडलं होतं किंवा ज्या झाडाखाली न्यूटन बसला होता, ते झाड त्या देशात जतन करून ठेवलेलं आहे. आणि त्या झाडाचं बी घेऊन ते आले होते आणि त्यांनी त्यांच्या संस्थेत हे झाड लावलं होतं. दॅट वॉज अ फन थिंग अँड व्हेरी मोटिव्हेशनल थिंग टू. सो त्या बी मधनं जे झाड उगवलं, त्या झाडाने, त्या फळाने खूप मोठी डिस्कव्हरी आपल्याला दिली. आयझॅक न्यूटन 1642 ते 1727. द ग्रेटेस्ट फिगर ऑफ द सायंटिफिक रिव्होल्यूशन वॉज ही वॉज लिटरली द अमेझिंग सायंटिस्ट वी कॅन से. वॉज अ फेलो ऑफ रॉयल सोसायटी ऑफ इंग्लंड. म्हणजे रॉयल सोसायटी ऑफ इंग्लंडचा हा फेलो होता. इफ आय एम नॉट रॉंग, त्यांना नाईट अशी पदवी पण मिळाली होती. नाईट म्हणजे रात्र नाही, KNIGHT, नाईट म्हणजे सरदार. पण अगेन आय एम नॉट सो शुअर अबाउट इट, सो इट मे बी रॉंग. He was the first to really understand that the scientific method needed both deduction and induction. म्हणजे आपण आधीचा अप्रोच बघितला तेव्हा फक्त डिडक्टिव्ह थिअरी होत्या. मग त्याच्यानंतर कोपर्निकस आणि ह्या सगळ्या लोकांनी इंडक्टिव्ह मेथडही शोधून काढली. न्यूटनचं असं म्हणणं होतं, की जर तुम्हाला सायंटिफिक मेथडने योग्य प्रकारचे शोध लावायचे असतील, देन यू नीड बोथ डिडक्शन ॲज वेल ॲज इंडक्शन. सो न्यूटन इज रिगार्डेड ॲज द फाउंडर ऑफ द थिओरॉटिकल फिजिक्स. He laid the foundation for modern physics, physical optics. In mechanics, his three law of motions, the basic principles of modern physics, and resulted in the formulation of law of universal gravitation. This provided how to explain the mechanism in planetary motion. Overall गती ही जी प्लॅनेटरी ऑब्जेक्ट्स, म्हणजे ज्याला आपण पृथ्वीवरचे ऑब्जेक्ट्स यांच्यामध्ये सामावलेली असते, मे बी इट इज स्टॅटिक म्हणजे स्थिर, मे बी इट इज कायनेटिक म्हणजे मूव्ह करणारी. आणि तसं असतानाही योग्य प्रकारे त्यांच्या मागे काय प्रिन्सिपल दडलंय. सो लेट्स सी, आपल्याकडे सायन्स कॉमर्स मिक्स जॅम आहे. सो जॅम इज नॉट जॅम बरं का ब्रेडवर लावायचा. जॅम इज जेव्हा तुम्ही
चांगल्या प्रकारे असं एकदम छान गाणं लावलंय, हेडफोन लावलंय आणि मस्त ऐकताय, तुम्हाला एकदम भारी वाटतंय, चांगली सीरीज बघताय, चांगलं पुस्तक वाचताय, भरपूर चित्र काढताय आणि त्यात पॅशनेट राहून काम करताय, दॅट्स अ जॅम. सो अशा प्रकारचा तुमचा जॅम आहे असं आपण म्हणू. तर तुम्हाला कुणाला न्यूटनचे 3 लॉ आठवतात? एनीबडी? त्याचं छोटं एक्सप्लेनेशन? ओके. सो तुम्ही Google करूच शकता आणि मला पाठवूच शकता. पण मला असं वाटत होतं, की बीइंग सायन्स स्टुडंट तुमच्या हे असं तोंडावर असलं पाहिजे. वेल मला एक आठवतोय, मला 3 आठवतायत. कूल मला 3ही आठवतायत. ऑसम. सो असा विचार करा, की न्यूटनचे जे लॉ आहेत बेसिकली ते तुम्हाला सांगतात, की तुमच्या ऑब्जेक्टची मोशन कशी असते, राइट? आणि ऑब्जेक्ट टू बी इन अ स्टेट ऑफ रेस्ट ऑर ऑफ युनिफॉर्म मोशन. रिमेंबर दॅट? की तुम्ही विसरलात? रिअली? ओके, ठीक आहे. तुम्हाला जर आठवलं तर मला सांगा. न्यूटनचे लॉज ऑफ मोशन किंवा ह्याच्याविषयी काही. त्याचा पहिला लॉ असा होता, की समोरची काय म्हणू आपण त्याला, समोरची एखादी ऑब्जेक्ट टू बी इन अ स्टेट ऑफ रेस्ट ऑर इनर्शियाचा लॉ होता तो. लॉ ऑफ इनर्शिया. की एखादी युनिफॉर्म मोशन असेल, that if body is in a state of in at rest or moving at a constant speed in a straight line, जर सरळ रेषेत ती जात असेल, then it will remain rest or keep moving in a straight line at constant speed unless it is acted upon force. जर त्याला कोणी बाहेरून फोर्स लावला नाही तर तोपर्यंत येस करेक्ट नूपूर, ऑब्जेक्ट विल नॉट चेंज इट्स मोशन. हा फर्स्ट लॉ होता, ज्याला लॉ ऑफ इनर्शिया असं म्हटलं जायचं. देन दुसरा लॉ होता, म्हणजे असंही म्हटलं जातं, की लॉ ऑफ इनर्शिया हा गॅलिलिओ गॅलिलीने हॉरिझॉन्टल मोशन ऑफ अर्थ याच्यासाठी आधी काय म्हणू मेन्शन केला होता, वापरला होता आणि त्याच्यानंतर तो कंप्लीट करून न्यूटनने त्याला एक छानपैकी हे दिलं. देर इज दिस क्यूट व्हिडिओ जी मला तुम्हाला दाखवायला आवडेल. ओपन होते का बघूया आधी. कारण न्यूटनचा सेकंड लॉ एफ इज इक्वल टू एम ए असा होता. मला माहिती आहे आपलं सायन्सचं लेक्चर नाही चालू आहे, पण तरी बघूया आपल्याला दाखवता येते का. 1 सेकंड द्या मला. आय थिंक आय कॅन डू दॅट. 3च मिनिटाची आहे ती व्हिडिओ. तुम्हाला दिसते स्क्रीन, राईट? हो, राईट? Yes, ma'am. येस मॅम. Of course, relativity clearly tells us that there is no such thing as an immovable object. Here's why. If you pick any supposedly immovable object, or just something like your house or the earth, I can make it move. All I need to do is start moving relative to it. For example, I might ride a rocket, and suddenly from my perspective, I'm not moving and the earth sails by outside. The laws of physics make no preference for inertial frame of reference, so from my perspective here, I do not stir, and yet it's clear. The immovable object moves. So because of relativity, immovable objects cannot be. But what I think people normally mean by immovable object is something that if it's not moving, you can't make it start moving by pushing on it. So not an immovable object, but an unacceleratable one. Using Newton's second law, we know that an object's acceleration is equal to the total force on it divided by its mass, though you've probably seen this as F equals ma. So an unacceleratable object would be an object with infinite mass, an object so massive that no matter how big the total force F is, when you divide F by m, you always get 0. Of course, as we've said, not being able to accelerate an object doesn't necessarily mean that the object isn't moving. It just means that you can't directly change its speed. If it's not moving, then it'll stay not moving. And if it's moving at 100 miles an hour, then it'll stay moving at 100 miles an hour. So, what about an unstoppable force? Well, all the fundamental forces in nature are actually caused by particles, like photons or gluons or gravitons, that interact with an object and change its momentum. The only way to not be affected by a force is to not interact with it at all, like how electrons don't interact with gluons so they aren't subject to the strong nuclear force. Really? Yes, ma'am. Ooh, cool. Who's that? Sorry, मी बघितलं नाही. कोणी म्हटलं एकदा?
Anushka. हाय अनुष्का. सो या दॅट्स कूल राईट, कारण त्याच्यात असं दाखवलंय की याच लॉचा वापर करून तो त्याच्याकडे अशा प्रकारचं बॉम्ब लावलेला असतो त्या सुपर हिरोला, फ्लॅशला. ही इज अ गॅरी कर्स्टिन. नो, मी कदाचित तोच असेल. सो त्याच्या मनगटाला तो बॉम्ब बांधलेला असतो आणि त्याने जर त्याचं धावणं थांबवलं, बिकॉज इज अ फ्लॅश, ही रन्स फास्ट, ही इज द फास्टेस्ट मॅन अलाइव्ह असं आपण म्हणू शकतो. तर त्याने जर धावणं थांबवलं तर तर तो बॉम्ब फुटणार असतो. म्हणजे त्याला त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी काही ऑप्शनच नाही, त्याला धावावंच लागणार आणि ऍट द पॉइंट तो कधीतरी दमणार आणि स्फोट होणार. हे ठरलेलं असताना तो आणि त्याची टीम मिळून अशा प्रकारे मदत करतात की ह्याच लॉचा वापर करून तो स्वतःची वेलॉसिटी इतकी, काय म्हणू, अशा प्रकारे मेंटेन करतो की तो एका ट्रक मधून पास होतो. ऑब्व्हियसली त्याच्या शरीरात ती वेलॉसिटी असल्यामुळे तो ट्रक मधून पास होतो, त्याला काहीही न होता. वेराज त्याचं जे मनगटात बांधलेला जो बॉम्ब असतो त्याला ती वेलॉसिटी नसल्यामुळे तो पास होऊ शकत नाही. ट्रकच्या एका बाजूला तो बॉम्ब राहतो आणि फुटतो खाली पडल्यामुळे, वेराज तो मात्र सेफली बाहेर पडून जातो अँड ही सेव्ह द डे इन अ वे. सो मला माहितीये हे सगळं तुम्हाला असं वाटेल की हा सायन्सचं तुमचं लेक्चर चालू आहे. प्लीज अशी नसतात लेक्चर तुमची, मला माहितीये. पण ओव्हरऑल मला समहाऊ असं वाटतं की हे जर आपल्या रोजच्या लाईफशी रिलेटेड असेल तर ते जास्त समजनेबल असतं. जेव्हा पुढच्या वेळी विचाराल की न्यूटनचे लॉ कुठे उपयोगी येतात किंवा कुठे बघतात, तर कुणीतरी ऍटलीस्ट सांगू शकेल की फ्लॅश सिरीज मध्ये असं होतं म्हणून. ओके, सो इन मॅथमॅटिक्स वी कॅन से न्यूटन वॉज द ओरिजिनल डिस्कवरर ऑफ इन्फायनाइट सिमल कॅल्क्युलस. ओके, माझ्यासाठी हे कम्प्लिटली नवीन असलेलं कॅल्क्युलस आहे आणि मी याची नक्की नंतर माहिती घेईन. ऑल ऑफ दिस वॉज सेट फोर, मे बी त्यातली आपण कदाचित सम सॉल्व्ह केलेली असतील. मॅथमॅटिक्स शिकलो असू, मे बी आपल्याला त्याचं नाव माहिती नसेल, पण आता तुम्हाला ते माहिती असायला हवं. इन्फायनाइट सिमल कॅल्क्युलस. ओके, ऑल ऑफ दिस वॉज सेट फोर्थ इन हिज फिलॉसॉफिकल प्रिन्सिपल्स ऑफ नॅचरल फिलॉसॉफी इन 1687. असा विचार करा, तेव्हा त्याने सायन्स असा शब्द वापरलाही नाहीये किंवा मॅथ्स असा शब्द फॉर दॅट मॅटर. फिलॉसॉफी, नेचर हेच वापरलंय, फिलॉसॉफिकल प्रिन्सिपल्स ऑफ नॅचरल फिलॉसॉफी. कारण त्या काळात सायन्स असा शब्द म्हणण्यापेक्षा हे सगळं फिलॉसॉफीच्याच अंडर येत असतं. तेव्हा जनरली आता लोक जेव्हा असं खूप मोठ्या तोऱ्यात सांगतात की आम्ही सायन्सला होत, फिलॉसॉफी इट्स सो बोरिंग, सोशल सायन्सेस सामाजिक शास्त्र, हिस्ट्री, जॉग्राफी, प्लीज बिलीव्ह मी, तुमच्या सगळ्या लोकांच्या सायन्सच्या त्या सगळ्या बीचा किंवा सीडचा उदयच फिलॉसॉफीतून झालाय, असं मी त्या लोकांना सांगेन. सो द पब्लिकेशन ऑफ विच मार्क्ड द बिगिनिंग ऑफ मॉडर्न पिरियड ऑफ मेकॅनिक्स अँड ॲस्ट्रॉनॉमी. सो मेकॅनिक्स आणि ॲस्ट्रॉनॉमीच्या नव्या पिरियडचं काय म्हणू आपण, सुरुवात ही या पुस्तकाने झाली, फिलॉसॉफिकल प्रिन्सिपल्स ऑफ नॅचरल फिलॉसॉफी. Then the elegance of Newton's physics led many to believe that all of the universe could be explained in precise mathematical terms. Newtonian physics is still used today in such a practical applications as space travel. So space travel करण्यासाठी न्यूटनने सांगितलेले लॉज, प्रिन्सिपल्स याचा अजूनही वापर केला जातो. असा विचार करा की एक माणूस इतक्या मोठ्या प्रमाणावर त्याच्या आयुष्यात, काय म्हणू त्याला आपण, काम करून पुढे आलेला असा आहे. आणि बाय द वे तुम्हाला सगळ्यांना न्यूटनच्या काय म्हणू बद्दल एक मजेशीर गोष्ट तुम्ही कुठे वाचली असेल तर द दा विंची कोड नावाचं एक पुस्तक आहे, कादंबरी आहे, तुम्हाला त्यात ती नक्की वाचायला मिळेल. आय एम नॉट सेइंग इट्स ट्रू, आय एम सेइंग इट मे बी पॉसिबल. ओके, सो अँटोनी व्हॅन ल्युवेनहॉक और होक, इट्स 1632 टू 1657 असा जन्मकाळ आहे, खूप छोटा जन्मकाळ आहे. ही मेड अ ग्लास बीड्स लेन्स that and use them to magnify previously unknown microscopic organism. सो नव्या मायक्रोस्कोपिक ऑर्गॅनिझम्सचा शोध लावण्यासाठी त्याने त्या ग्लास बीड लेन्सेसचा वापर केला. ही डिस्कवर्ड बॅक्टेरिया, प्रोटोझॉन्स, युनिसेल्युलर अल्गे, rotifiers and host of other animalcules. This laid the way of discarding supernatural explanations for many diseases later found to be caused by microbes. So असा विचार करा, याआधी जेव्हा एखादा आजार व्हायचा जो मायक्रो ऑर्गॅनिझम्समुळे झाला असं व्हायचं, तेव्हा तो
काहीतरी दैवी काय म्हणू दुर्दैव किंवा असं वगैरे म्हटलं जायचं फेट. पण या सगळ्यांच्या शोधामुळे नक्की त्यामागे काय रिझन आहे हे समजायला लागलं. सो नेक्स्ट इज लुईस पाश्चर. अगेन मला असं वाटतं की तुम्ही याच्याबद्दल ऐकलं असेल. He demonstrated in 1862 that spontaneous generation of bacteria in current environment does not occur. This contributed to the more natural understanding of cellular reproduction. म्हणजे एका सेलमधून दुसऱ्या सेलमध्ये तुम्ही कसे कन्वर्ट होता हे सांगण्याचं काम लुईस पाश्चरने केलं आणि त्याने आणखी खूप मोठी कामं केली. द वर्क ऑफ चार्ल्स डार्विन हा इव्होल्युशनच्या थिअरीचा जनक मानला जातो. He was born on 1809 and he was unfortunately died in 1882. In the 19th century resulted in the development of modern biology. Charles Darwin was the first to discover a natural biological process. सो जर तुम्ही बघितलं आणि मी साधं गुगलवर चार्ल्स डार्विन असं सर्च जरी केलं तरी आपल्याला ती माणसाची वेगवेगळी रस्त्यात उभी असणारी काय म्हणू आपण त्याला अशी एक छोटा एक मोठा अशी जनरली हे दिसते. कायमच या इमेजेस दिसतात आपल्याला इव्होल्युशनच्या इमेजेस. चार्ल्स डार्विन येस इव्होल्युशन. सो लेट मी टेक यू देअर. सो हे कायमचे लोक आपल्याला दिसतात जर तुम्हाला आठवत असेल तर इव्होल्युशन थिअरी मागे की तुम्ही इथे बघू शकता. मी जर वाचायचा प्रयत्न केला. The crux of Darwin's theory of evolution focuses on elimination of inferior species gradually over time through a process called natural selection. म्हणजे ज्या गोष्टी इन्फिरियर किंवा असं आपण म्हणू की आपल्याकडे असं म्हटलं जातं जीवनम किंवा सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट. म्हणजे जो फिट असतो तो पुढे जगतो. सो जे बॉडी पार्ट किंवा जी काय म्हणू आपण त्याला जी ओव्हरऑल गरज नसलेली गोष्ट आहे, जी वीक गोष्ट आहे, तिला टाकून देऊन तुम्ही पुढे नवीन इम्प्रूव्ह होत जाता. आणि तुम्हाला लक्षात येणार नाही पण एक मराठीत असं फार लहानपणी शिकवणारं बडबड गीत आहे की जे बडबड गीत आपल्याला हे सांगतं, हे मेन्शन करतं. डू यू नो दॅट बडबड गीत? ऍटलिस्ट मला नाही वाटत की कोणी ते ऐकलं नसेल. निदान असं म्हणू की आपण ज्यांना मराठी आवडतं, ज्यांना मराठी बोलता येतं. डू नो दॅट सॉन्ग? आणि मी सांगितल्यावर तुमचं असं होणार आहे की काय मॅडम? नो गेसेस? बघा, शेपटीवाल्या प्राण्यांची पूर्वी भरली सभा. सगळ्यांनी खूप जणांनी गाणं ऐकलं असेल ना हे? शेवटचं कडवं असं आहे. पोपट म्हणाला, मित्रांनो देवाघरची लूट तुम्हा आम्हा सर्वांना एक एक शेपूट. या शेपटाचे कराल काय? आणि त्याच्यानंतर म्हणजे हे शेवटचं नाही, हे सुरुवातीचं कडवं आहे. पण जर तुम्ही बघितलं तर माणसाच्या शेपटीचं काय झालं तर त्यांनी वापरली नाही म्हणून ती गळून गेली. 2 पायांच्या माणसागत आपलं शेपूट गळून जाईल. म्हणजे मित्रांनो कोणाला आठवतंय का शेवटचं कडवं बघा. मित्रांनो की 2 पायाच्या माणसागत आपलं शेपूट गळून जाईल अशी त्याची शेवटची आहे. गोष्ट सांगायचा खूप इम्प्रेसिव्ह काय म्हणू तरीका आहे हा, राईट? डार्विनची थिअरी आहे त्याने सांगितलेल्याप्रमाणे आणि त्यांनी बघितलेल्याप्रमाणे ही जी बायोलॉजिकल प्रोसेस आहे नॅचरल सिलेक्शन दॅट कुड account for changes in the species over time and ultimately in speciation ह्या गोष्टीवर ते फोकस करतं. विल्यम हार्वे याने केअरफुल ऑब्झर्वेशन आणि एक्सपेरिमेंटेशन कसं वापरलं किंवा वापरून त्याने डेमॉन्स्ट्रेट केलं ब्लड सर्क्युलेशन कॉन्स्टंटली थ्रू द हार्ट अँड वेसल्स. Arabic numbers introduced in the Renaissance came increasingly into use in the 16th century. याच्या आधी 60 वर बेस नंबर वापरले जायचे तुम्हाला माहितीये. पण त्यानंतर अरेबिक नंबर्स म्हणजे 1 ते 9 नंबरचा वापर करून मोठ्या प्रमाणावर नंबर हे वापरणं सुरू झालं याच काळात. इन द फील्ड ऑफ मॅथमॅटिक्स साइन फॉर ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन वर इंट्रोड्यूस्ड बाय फ्रँकोइस विएटा इन 1603. इंटरेस्टिंग राईट? सो त्याने ही ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजनची सायन्स शोधून काढली. This becomes standardized to all the mathematicians used
the same science, that is it's a printing press. Logarithms were introduced by John Napier, Scotland. Logarithms reduced to addition and subtraction the more complex and timely math such as multiplication and long divisions. Analytical geometry was introduced by René Descartes in 1637. It was useful in engineering and military ballistics. So analytical geometryचा पण शोध रिनी डिस्कार्ट्स या मॅथमॅटिशियनने लावला. Calculus was introduced by Newton and Leibniz in 1660s. A calculus measure quantifies variations of speed, which is useful for turbulating the motions of planet. थोडक्यात आधी ग्रहांच्या गती शोधून काढण्यासाठी कॅल्क्युलसचा वापर करण्यात आला, पण आपण डे टू डे लाईफ मध्ये खूप मोठ्या प्रमाणावर हा वापर करतोच. One of the great achievements of the philosophers was the publication of the encyclopedia. All of those contributed articles are known as the encyclopedist. Philosophers and encyclopedists are often used as the interchangeable terms when describing the French Enlightenment. म्हणजे एन्सायक्लोपीडिया बद्दल तुम्हाला माहिती असणार, माहिती आहे राईट? हो नाही? खूप मोठ्या प्रमाणावर एन्सायक्लोपीडियाचे ग्रंथ आहेत बरं का त्याचे, आणि कितीतरी असे ग्रंथ आहेत, म्हणजे खूप जास्त प्रमाणावरती. सो लेट मी टेक यू अगेन. आय डोंट नो वाय, पण तुम्हाला जे कोपऱ्यात चित्र दिसतंय ते एन्सायक्लोपीडियाची 15व्या एडिशनचे सगळे व्हॉल्युम्स आहेत. व्हॉल्युम्स म्हणजे भाग, आणि तुम्ही बघू शकताय की इथे मला जे भाग दिसत आहेत ते 24, 25, 26, 27, 28, 29, 30, 32 दिसत आहेत राईट नाव. सो आणि ही एक 15वी एडिशन आहे. सो यू कॅन सी की किती, आणि यात एनिथिंग आणि एव्हरीथिंग म्हणजे जगात जो शब्द आहे, जगात जे ज्ञान आहे, असं म्हटलं जातं की ते एन्सायक्लोपीडियामध्ये समाविष्ट केलं जातं. ओके, सो हाही शोध याच काळात लागलेला आहे. The quality of telescope was improved upon, star catalogs were produced, and astronomers worked towards explaining the motions of heavenly bodies and consequences of universal gravitation. सो असा विचार करा की आपण कायमच आकाशात काय आहे, अवकाशात काय आहे, ह्याच्याबद्दल फार क्युरियस राहिलेलो, आणि ते अर्थातच या काळात क्वालिटी खूप इम्प्रूव्ह झाली टेलिस्कोपची. द रशियन सायंटिस्ट मिखेल लोमोनोझोव्ह observed a ring of light around the planet Venus and attributed it to the atmosphere of a Venus. So व्हीनसच्या आसपासचं असलेलं वातावरण हे मिखाईल लोमोनोझोव्ह याने ऑब्झर्व केलं. द डिस्कवरी ऑफ युरेनस ॲज अ प्लॅनेट इन 1781 टूक प्लेस बाय ॲस्ट्रॉनॉमर विल्यम हर्शेल. मी एक फार छान जोक असा ऐकला होता की एक माणूस म्हणतो की विल्यम हर्शेलला मी युरेनस इन्व्हेंट केल्याचं किंवा शोधून काढल्याचं क्रेडिट देतो, बट आय एम नॉट गिव्हिंग हिम क्रेडिट टू नेम हिम ॲज युरेनस. वी डोंट लाईक दॅट नेम. सो तुम्हाला जो कळला नसेल तर इंग्लिश इम्प्रूव्ह करायची खरंच गरज आहे असं आपण म्हणू थोडंसं. John Michael first proposed the existence of dark stars in 1783. While differing somewhat from the black hole, the dark star can be understood as a predecessors to the black holes, resulting from Albert Einstein's theory of general relativity. So general relativity ही अल्बर्ट आइन्स्टाईनने दिलेली अत्यंत एलिगंट थिअरी आहे. हे सगळ्या लोकांचं काम सांगताना किंवा नुसतं वाचताना सुद्धा मला गुजबम्स येतात, इतक्या मोठ्या प्रमाणावरच्या डिस्कवरी आहे. तर त्याला समतोल जाणारी ही जी थिअरी आहे ब्लॅक होल्सची, अर्थात एखादा स्टार जेव्हा पूर्णपणे फुटतो किंवा आयदर वे तो श्रिंक होऊन जातो किंवा तो खूप मोठा होत तो गिळून टाकतो बाकी त्याच्या आसपास फिरणाऱ्या ग्रहांना किंवा ऑब्जेक्ट्सना. असं असताना त्यानंतर त्याचा जेव्हा स्फोट होतो किंवा त्याचं जेव्हा विघटन असं नाही म्हणतात, पण जेव्हा होतं तेव्हा ब्लॅक होल तयार होतं, कृष्णविवर. आणि ते कृष्णविवर त्याचा आधी म्हणजे त्याचा आपण काय म्हणू शकतो, त्याचा प्रिडेसेसर म्हणजे आधीचा माणूस किंवा आधीची गोष्ट ही डार्क स्टार असू शकते.
तुम्हाला माहितीये कृष्णविवरात सगळ्या गोष्टी खेचून आत घेतल्या जातात आणि असं म्हटलं जातं की कृष्णविवरात टाइम अर्थात वेळ, वेळ नाही काळ हा थांबलेला असतो, असं आईन्स्टाईनचं म्हणणं असतं. सो डू यू नो अ फन स्टोरी अबाउट दॅट? आईन्स्टाईनच्या त्या गोष्टीबद्दलची, की त्याने काय म्हटलं होतं याबद्दल? टाईम ट्रॅव्हल किंवा ब्लॅक होलमध्ये जाऊन बाहेर पडणं संदर्भात. यार तुम्ही कधी असं ऐकले नाहीयेत का या गोष्टी? ओके. सो असा विचार करा, की आइन्स्टाईनचं असं म्हणणं होतं, की जर एक माणूस किंवा एखादी माणूस अ, अवकाशयानात बसून ब्लॅक होलमध्ये गेला, ऑब्व्हियसली ते टिकणं शक्य नाही कुठल्याही प्रकारे. पण इफ ही सक्सीडेड, जर समजा तो सक्सेसफुल झाला ब्लॅक होलच्या आतपर्यंत जाण्यात, देन तो जेव्हा त्या ब्लॅक होलमधनं बाहेर पडेल, कारण ब्लॅक होल आधी सगळं सक करून घेतं, सगळं आत खेचून घेतं आणि नंतर सगळं बाहेर टाकतं. इट्स लाइक भरती ओहोटी असं म्हणूया आपण. व्हेरी बॅड बॅड कंपॅरिझन. पण जेव्हा ते बाहेर फेकलं जातं मटेरियल, तेव्हा त्या फेकलं जाण्यामुळे आपण असं म्हणू शकतो, की जेव्हा तो माणूस बाहेर पडेल, तेव्हा तो त्याच एजचा असेल. समजा तो 23व्या वर्षी आत गेलाय, तो बाहेर पडेल अगदी हजारो वर्षांनी जरी, तरी त्याचं वय 23च वर्षांचं असेल. दॅट मीन्स ब्लॅक होलच्या आत काळ थांबलेला असतो. इट वॉज अ ग्रेट आयडिया टू थिंक अबाउट. तुम्ही तुमचं नाव, नंबर टाकूच शकता चॅट बॉक्समध्ये आणि जेव्हा व्हिडिओ अपलोड होईल तेव्हा त्याच्या कॉमेंट बॉक्समध्ये टाका. आणि बाय द वे, ही बडबड ऐकायला बोर झालं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. इन द फील्ड ऑफ केमिस्ट्री, Lavoisier discovered and named oxygen and described its role in animal respiration. म्हणजे लॅव्हॉइझियर नावाच्या शास्त्रज्ञाने ऑक्सिजनचा शोध लावला किंवा माहिती करून घेतली आणि प्राण्यांमध्ये ऑक्सिजनची कशी गरज असते रेस्पिरेशनसाठी याचं उदाहरण किंवा हे एक्सप्लेन केलं. लॅव्हॉइझियर ऑल्सो फाउंड दॅट वॉटर इज कंपोज्ड ऑफ ऑक्सिजन आणि हायड्रोजन. अर्थातच त्यांनी ह्याचाही शोध लावला की पाणी हे ऑक्सिजन आणि हायड्रोजनचं बनलेलं असतं. सो कन्क्लुजन मध्ये द सायंटिफिक एज रिझल्टेड इन द राईज ऑफ लर्न्ड सोसायटीज अँड अकॅडमीज इन द व्हेरियस कंट्रीज. वेगवेगळ्या प्रकारच्या विद्यापीठ, अकॅडमीज, सोसायटीज, इन्स्टिट्यूशन्स तयार झाल्या. द रॉयल सोसायटी इन इंग्लंड वॉज सेटअप इन 1660 and the Academy of Science in France in 1666. The societies, academies provided the principal opportunities for publications and discussions of scientific results during and after scientific revolution. This body ruled that experimental evidences always supersedes theoretical evidence and one of the foundations of modern science. आणि म्हणून मी जेव्हा तुम्हाला रिसर्च पेपर करायला सांगितलंय, या सगळ्याचा बेस कुठेतरी रिसर्च होता. तुम्ही जेव्हा पब्लिकेशन ऐकताय तर ते बुक्स आणि रिसर्चचं पब्लिकेशन आहे आणि म्हणूनच तुम्ही जर खूप मनापासून जर चांगला रिसर्च पेपर केलात तर आपण तुमच्या पेपरचंही पब्लिकेशन करणार आहोत. त्यात थोडेफार बदल करायला लागतील, थोडं त्याच्यावर पॉलिशिंग करायला लागेल, बट आय कॅन हेल्प यू विथ दॅट. अदर मॅडम्स कॅन हेल्प यू विथ दॅट अँड देन वी कॅन पब्लिश इट. आणि असे आपण करणार आहोत आणि म्हणून गिव्ह इट मोर अटेन्शन. ओके. यानंतर जे सायन्सचं डेफिनेशन आहे किंवा त्याचे जे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत याबद्दल मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं. हा तुमच्या सेल्फ स्टडीचा भाग आहे. त्यात तुम्हाला जे काही समजणार नाही ते तुम्ही मला विचारणं अपेक्षित आहे. मी तुम्हाला त्याचं ऑब्व्हियसली नक्कीच उत्तर देईन. आज या नोटवरती आपण थांबूया. तुमचे नंबर येत आहेत तोपर्यंत आणि उद्याला पुढच्या लेसनला, पुढच्या युनिटला सुरुवात करूया. ओके. सो या, हॅव अ नाईस डे अहेड.